तब्बल 23 वर्षांनंतर राज्याच्या महिला व बालविकास विभागाने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे। या एका निर्णयामुळे महिला व बालविकास विभागाचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे। नक्की काय आहे हा महत्त्वाचा निर्णय सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला फॉलो नक्की करा। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संपूर्ण निर्णयाला राज्याचा मेगा रिफॉर्म असं संबोधलं आहे। राज्य मंत्रिमंडळाने महिला व बालविकास विभागाच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी दिली असून यामुळे तब्बल 2,21,000 पदांचा मार्ग मोकळा झाला आहे। यामध्ये 165 नवीन उच्चस्तरीय पदांची निर्मिती करण्यात आली असून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या हजारो मानधनी पदांनाही मान्यता मिळाली आहे। सन 2003 नंतर झालेला हा विभागातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक बदल मानला जात आहे। यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिला व बालकांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी आता अधिक प्रभावीपणे आणि वेगाने होणार आहे। हजारो रिक्त जागा भरल्या गेल्यामुळे विभागाचे सक्षमीकरण होईल आणि गरजू घटकांना याचा थेट फायदा मिळेल असा विश्वास सरकारला वाटतोय। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुमच्या जवळच्या महिलांना ही बातमी आता शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।